हाय गुड मॉर्निंग. द भूका ट्रॅव्हलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ही आपली पहिली राईड आहे. हे बघा गाडी दिसत असेल आपली. आता निघूया आपण. आपण जाणार आहे आता जरा सायनला. एक मंदिराची मंदिर आहे ते बघूया आपण. दर्शन करूया, तिथली रेकॉर्डिंग करूया. त्यासाठी गाडी आता आपली चालू झालेली आहे. आता बसने फिरायची गरज नाही आहे. तर चला आता आपण जाऊया. गाडीने बघा गाडी चालू केलेली आहे. आपण आता जाऊया आपण. पहिली राईड आहे, जरा समजून घ्या. रेकॉर्डिंगमध्ये थोडंसं काही जरा समजून घ्या. चला आता निघतो. आता नॉनस्टॉप निघूया आपण. आता आपण डायरेक्ट निघणार आहे सायनला. सायनला आपल्याला जावं लागणार आहे, कारण सायनमध्ये 2 मंदिरं आहेत ते आपण कवर करणार आहे. आणि आनंद घ्या तुम्हाला राईडचा आहे. बघा तुम्हाला दिसत असेल आपली जी पप्पांची गाडी आता व्यवस्थित चालू झालेली आहे. तर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. गाडी चालवतो तशी काही विषय नाही आहे. तर बघा व्यवस्थित आहे गाडी. फक्त आज बघू जमलंच तर आज रेडियम पण मारून घेऊ गाडीला आपण. तर कमिट नाही करत आहे, कारण आता पावसाचं पण वातावरण आहे. तर बघूया आपण. वेळ भेटला तर नक्की आपण रेडियम लावणार आहे. खूप दिवस झाले पेंडिंगमध्ये येते. तर आधी तर आपण मंदिराचं हे करूया, मंदिरात जाऊया. कारण 4-5 दिवस झाले ब्लॉग नाही आपण अपलोड केलेले आहे. कारण कंटेंट महत्त्वाचं आहे यूट्यूबमध्ये. म्हणजे कंटिन्यू सातत्याने ब्लॉग टाकले पाहिजेत, तर चॅनेलला रीच येतो. तर एक मित्र आहे आपला, मित्राला भेटूया आपल्या. तर दाखवतो तुम्हाला. ये मेरा दोस्त है, ये दोस्त है अनिकेत भाई. है अनिकेत भाई, आता हूँ बाद में. माझा मित्र होता अनिकेत, फ्रेंड आहे. आता आपण इथून गाडी घेऊन जाणार आहे सायनला. बघूया आता. तिथं स्पीकर लावायचा माझा विचार आहे. मला सांगा कमेंटमध्ये, इथे स्पीकर लावू का? मेकॅनिकलकडे आहे ना, काहीतरी जुगाड करून इथे स्पीकर लावायचं माझी इच्छा. बघा तुम्हाला दिसत असेल ना जागा ही, इथे स्पीकर लावायची इच्छा आहे. स्पीकर लावू का मला सांगा फक्त तुम्ही. लगेच घेतलाच म्हणून समजा. मजा येते गाडी चालवताना आपल्या ब्लॉकमध्ये. द भूका ट्रॅव्हलरमध्ये फर्स्ट टाईम आपली बाईक राईड आहे आपली. चालते गाडी, चालते, काय विषय नाही आहे. एवढी वर्ष गाडी उभी होती, पण काय तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. ते पण नाश्ता नसते, शनिवार आहे आज. हो, मग यूट्यूबमध्ये आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ अपलोड केलेच पाहिजेत. कारण कॉम्पिटिशन यूट्यूबमध्ये पण खूप आहे, तुम्हाला खरं सांगतो. पण आपल्याला शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आणि रविवार तर आपण ज्योतिबाच्या मंदिरात असतो, तर आपल्याला काही जमत नाही रविवारचं काही शूट करायला. एकच हा वार आहे शनिवार, तर त्यात पण काही ना काहीतरी असतं. तरी पण आता कंटिन्यू येतील ब्लॉग, येतील, काय विषय टेन्शन घेऊ नका. आपल्या फॅमिलीसाठी आपण करणार. आता गाडी एवढी चालू केली तुमच्यासाठी. बघा गाडी पण आपली व्यवस्थित आहे, काही विषय नाही आहे. कळलं का? आणि आता इथून 2च मिनटं ब्रिज खालूनच जाऊया आपण. हा आहे शॉर्टकट, तिकडूनच जाऊ आपण. दाखवतो तुम्हाला. गाड्या कुठूनही येतात हो, गाड्या कशाही घुसतात, भरोसा नसतो. त्यामुळे चारही साईडने बघावं लागतं. आणि हे बघा, हे असं आहे, इकडून तिकडून कुठूनही गाड्या हे करतात. तर आपल्याला हे बघा हे असे नमुने असतात. तर बघा त्याला काही समजतच नाही गाडी कुठून कशी चालवावी. तर बॅग बिग लावून चालला आहे आपला. बॅग पण बघा तुम्ही कुठं लावली. पण कमी नाही, आपण ओव्हरटेक करला. आपला विषय हार्ड आहे.
गाडी चालवताना मजा येते, फक्त स्पीकरची गरज आहे. इथं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी उद्याच्या उद्या जाऊन घेतो स्पीकर छोटासा. तर गाडीमध्ये लावूया आपण स्पीकर एक चांगला. तर बुलट गाडी आहे, बुलट. आणि आपली गाडी आहे, मला माझी गाडी भारी आहे. बाकी दुनियातली मग काय झाली, आमची लक्ष्मी आहे, आमच्या घरातली लक्ष्मी आहे, एकच आहे. मला तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही असं नका समजू, ही गाडी आमच्यासाठी लक्ष्मी, आमच्या घरातली एकच गाडी आहे. तर किती जरी काय झालं, तर ह्याच्या पुढे किती जरी गाड्या घेतल्या तरून त्याला देवाची कृपा असली, तर ह्याच्या पुढे किती जरी गाड्या घेतल्या तर ह्या गाडीची सर नाही. कारण पहिली गोष्ट कधी पण लक्षात राहते का, आमची ही गाडी मी स्वतः हे करणार नाही. बोलतात की 15 वर्षानंतर गाडी स्क्रॅप करावी लागते, हे ते मी काय नाही करणार, मेला तशीच चालवणार. आमच्या एरियातल्या तिला बाहेर घेऊन जाणार नाही. पण अजून तिला एक आत्ताशी तिला 6 वर्ष नाही जास्त झाले, सॉरी 8 वर्ष झालेत. तर ठीक आहे ना, 8 वर्ष अजून 8 आणि 15 तरी 7 वर्ष माझ्या ताब्यात राहणार आहे गाडी, काय होणार नाही गाडीला. मी अजून भारी करणार गाडीला. मला साथ देतं तर मी तिला कशाला काय करू. आत्ताशी एवढी साथ देते 3 वर्षानंतर पण, तर मी कशाला काय करू. घेणार होतो की आई माझी, म्हणजे आई काही बोलली नाही, पण माझ्या मनात होतं की एक्सचेंजमध्ये टाकून दुसरी गाडी घ्यावी. पण मी बोलू नको, ही आपली लक्ष्मी आहे, आपल्या घरातली लक्ष्मी आहे, तिला नाही काय करायची, राहू दे. थोडाफार झाला माझा खर्च, होऊ दे. पण जे ह्यात म्हणजे फिलिंग आहेत माझ्या पप्पांनी चालवल्याचे, ते पैशाने आपल्याला हे करता येणार नाही. तर त्यामुळे गाडी ठेवली मी, माझे पप्पा ऑफिसला घेऊन जायचे. आणि गाडीचं तुम्हाला आता ट्रेलर दाखवतो. आता गाडी बघा, ही आपली हायवेला आहे, प्रॉपर हायवे आहे बघा. मी गाडी फुल वर्क करतो आहे बघा. गाडी कुठेच बफिंग करणार नाही बघा, कुठेच काय करणार नाही. गाडी खूप चांगली आहे. त्यामुळे मी विचार केला की नको यार, एक माझा मित्र आहे पण मला बोललं की राहू दे, सिक्युरिटी चालू करूया आपण. त्याच्या म्हणजे बोललं की कर यार, शेवटी घरात आहे ना आपले, बंद ठेवून तर काय होणार. नंतर मला आई पण बोलली की गाडी चालू. मग मी विचार केला की गाडीचा आपल्याला खूप उपयोग आहे, आपल्याला मंदिर कवर करताना गाडी खूप खतरनाक लेवलला पडते. काय विषय नाही आहे बघा, काहीच विषय नाही. आपल्याला पण बघा, गाडी खूप चांगली आहे, काय विषय नाही. आणि हा एक गोष्ट सांगायची, मी आपले यूट्यूब चॅनलवरती डेली ब्लॉग येतील, मी प्रयत्न करेन जेवढं मॅक्सिमम टाकण्याचा. तर तुम्ही पण जरा सपोर्ट करा. कारण आता सध्या लाईव्ह येण्याची खूप, आता आषाढ एकादशी आहे, तर लाईव्ह येण्यासाठी 50 सबस्क्रायबर लागतात. माझे सध्या 18 आहेत. ॲटलिस्ट 50 झाली तर मी लाईव्ह तुम्हाला भरपूर गोष्टी दाखवू शकतो. आता आगमन सोहळे पण आलेत, उद्या मोठा आगमन सोहळा मी लाईव्ह दाखवू शकत नाही कारण आपल्याकडे सबस्क्रायबर कमी आहेत. तर उद्या पहिला आगमन सोहळा आहे शिवाय आर्टचा. लाईव्हमध्ये कसं की पब्लिकला लाईव्ह दिसतं ना, तर बघायला पण खूप मजा येते. तर ठीक आहे, आपण काही कोणावरती जोर जबरदस्ती करत नाही. तुम्हाला जर वाटलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चांगलं कंटेंट आहे तर मला सबस्क्राईब करा. नाही केलं तरी काही कंप्लेंट नाही आहे, मी माझी मेहनत करत राहणार. आता इकडे आपल्याला राईट साईडला जायचं आहे आणि इकडेच एक मंदिर आहे, तेच कवर करायचं आता. तर इकडूनच आपल्याला जायचं आहे. ते सायन आहे आमच्या इथलं, मी जिथे राहतो ते सायन एरियामध्ये. गाडी लावावी लागणार आपल्याला, कारण पुढे जात नाही. सायन ब्रिजचं आमचं काम चालू आहे, तर गाडी पार्किंगला जागा शोधू आधी, नाहीतर उगाच फाईन पडेल. फाईनचाच इश्यू आहे. जायला ना भेटली, हे बघा पार्किंगला जागा भेटली. गाडी लावूया आपण. ही आपली लागलेली आहे लक्ष्मी पार्किंगला. इकडून आपली जर्नी चालू करूया. तेवढं सायन आहे, हा सायन ब्रिज आहे.